एक एक जण मारून चाल का तुम्ही जाऊन मारून मुंबईचं करायचं काय चिंता साहेब तुम्हाला घ्या बघा साहेब तुम्हाला घ्या बघा कर्नाटक सरकारचे मुख्यमंत्री त्यांनी केलेल्या सीमावादाच्या वादामुळं काल कर्नाटकामध्ये महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांचा पुतळादहन करण्याचं निषेधाचं काम केल्यामुळं आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये कालपासून बघितलं असेल प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये एक संतापजनक वातावरण शिवसैनिकांमध्ये आहे। कारण शिवसैनिकच नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक जनतेला ह्याचा एक हेवा वाटतं आहे की आमच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा दहन करून त्यांनी जे निषेध व्यक्त करण्याचा प्रयत्न केला, पण वास्तविक आज महाराष्ट्र जो संयुक्त महाराष्ट्र ज्या लढ्यामध्ये आपण एकत्र राहिलो त्यामध्ये बेळगाव असेल, सोलापूर, सांगली हा पट्टा जो आपला सीमावादातला पट्टा आहे आणि आज जर सोलापूरसारख्या शहरातल्या काही ते घेण्याचा वाक्य बोलत असतील तर त्याचा निषेध तर आम्ही सोलापूरकर म्हणून करतोच, पण महाराष्ट्र हा एक संघ आहे आणि महाराष्ट्र किती या देशाला एक ऊर्जा देणारं राष्ट्र असताना आज महाराष्ट्राचे तुकडे करण्याचं स्वप्न जर ते बोंबयासारखे करत असतील तर त्यांचा निषेधच आहे। पण हा महाराष्ट्र आशांना पूर्ण उरलेला महाराष्ट्र आहे। छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांच्या विचारांनी तयार झालेला महाराष्ट्र कदापि अशा कर्नाटकांच्या अशा कृत्याला धमक्यांना आम्ही बळी पडणार नाही। आज सोलापूर हा महत्त्वाचं शहर आहे आपलं आणि या शहरावर त्यांचा डोळा आहे, पण हा डोळा जरी असला तर सोलापूरकरांचं काय मत आहे हा पण आपण कधीतरी विचारात घेतलं पाहिजे। सोलापूरकर मोठ्या प्रमाणामध्ये सोलापूरकरांमध्ये कन्नड भाषिक आहेत, तेलुगू भाषिक आहेत, मराठी भाषिक आहेत। या सर्व मेट्रोपॉलिटन असं शहर असताना सुद्धा आज सोलापुरातला एक नागरिकसुद्धा कधी तुम्हाला चुकून म्हणणार नाही की आम्हाला कर्नाटकात जायचं आहे। तरीसुद्धा आज कर्नाटक राज्याने ज्या पद्धतीची भूमिका मांडत असताना त्याचा आम्ही निषेध करतो। मुख्यमंत्र्यांचा काल जो पुतळा दहन केला आहे त्याचा निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री तानाजी सावंत साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही प्रचंड मोठं आज नुसतं निषेधाचं आंदोलन केलं आहे, पण आम्हाला उग्र आंदोलनसुद्धा करायची वेळ आली तर आम्ही करू। कर्नाटकातली एक गाडीसुद्धा इथं फिरू देणार नाही जर तशी परिस्थिती झाली तर। पण आज आमच्या मुख्यमंत्री साहेबांचं सगळ्यांचं मत, सरकारचं असं मत आहे की आपण विचारांनी नीट राहिलं पाहिजे, लोकांचा आदर केला पाहिजे, म्हणून आम्ही कुठलाही कायदा हातात घेत नाही। पण हाला जर तुम्ही चुकीचं समजत असेल कर्नाटक सरकार तर आम्हाला धमकी नाही, आम्ही इशारा देतो की येणाऱ्या काळामध्ये एक सोलापुरात तुम्हाला माहीत आहे सोलापूर हे बॉर्डरवर आहे, रोज कर्नाटकच्या हजारो गाड्या इथून जात असतात, एक गाडीसुद्धा आमचं शिवसैनिक इथून जाऊ देणार नाही ही आम्ही आज शपथ घेतो। ह्याच्या पुढच्या काळात जर असं काय आंदोलन करण्याचा कोण प्रयत्न केला तर त्याचा तीव्र शब्दात निषेध होऊन कर्नाटक सरकारला त्याची दखल घ्यावी लागेल।